विद्यार्थी मित्रो, आज आपण वर्तनवादाचे जे तात्विक आधार आहेत त्या आधारासंदर्भात चर्चा करत आहोत। साधारणतः आज आधुनिक राज्यशास्त्रात वर्तनवादाच्या अभ्यासाला अनन्यसाधारण असं महत्त्व दिलेलं आहे, द्यावं लागतं। राज्यशास्त्राच्या अभ्यासाला शास्त्रीय आधार हा खऱ्या अर्थानं वर्तनवाद्यांनी दिलेला आहे असं म्हणायला काय हरकत नाही। कारण वस्तुनिष्ठता आणि सत्य परिस्थिती या शास्त्रीय आधारावर वर्तनवादाची बैठक आज आधुनिक काळात झालेले आपल्याला दिसून येते। यामध्ये अनेक आधुनिक विचारवंतांचं योगदान लाभलेलं आहे। त्यामध्ये प्रामुख्याने डेव्हिड ईस्टन, गॅब्रिएल आल्मन या विचारवंतांनी या विचाराला, या उत्तरवादाच्या वर्तनवादाच्या या संकल्पनेला एक महत्त्वाचं अधिष्ठान प्राप्त करून दिलेलं आहे असं म्हणायला काय हरकत नाही। वर्तनवादाचं विश्लेषण करत असताना काही महत्त्वाची तत्व आपल्याला ध्यानात घेतली पाहिजेत। यासाठी डेव्हिड ईस्टन यांनी आपल्या द पॉलिटिकल सिस्टम या ग्रंथात वर्तनवादाचा पाया जो आहे तो पाया ज्या मूलभूत अशा तत्वावर आधारलेला आहे त्या मूलभूत तत्वाचा महत्त्वाचा गृहीत तत्वाचा आधार कोणता आहे तो त्यांनी या ग्रंथामध्ये स्पष्ट केलेला दिसून येतो। त्यांच्या मते आपल्याला असं म्हणता येईल की या अभ्यासामध्ये नियमितपणा असला पाहिजे, सातत्य असलं पाहिजे। व्यक्तीच्या राजकीय वर्तनात ज्या वेळेला नियमितपणा आढळतो तेव्हा त्या नियमितपणाच्या आधारे मानवाच्या वर्तनाचं संशोधन करून निष्कर्ष काढले पाहिजेत। राजकीय वर्तन नियमित आणि एकसारखं जर होत असेल तर त्यासंबंधी मानवी वर्तनाचा सिद्धांत मांडता येतो। उदाहरणार्थ श्रमिक, गरीब, मतदार त्यांच्या दृष्टिकोनातून राज्याच्या ज्या काही कल्याणकारी योजना आहेत किंवा कल्याणकारी योजनेचे पुरस्कार करणारे जे काही राजकीय पक्ष आहेत त्या राजकीय पक्षाला ते आपले जवळचे मानतात, किंबहुना त्याला ते मत देत असतात, अधिक संमती देत असतात। श्रीमंत आणि भांडवलदार जे काही लोक आहेत ते भांडवलवादाचा पुरस्कार करणाऱ्या राजकीय पक्षाला मतदान करत असतात। साधारणतः गरिबी, बेकारी, उपासमार या झालेली काही जनता आहे ती जनता राज्याच्या किंवा राजकीय नेत्यांच्या पोकळ आणि भडक अशा घोषणांना फसते आणि अशा प्रकारे मतदाराकडून नियमितपणाचे राजकीय वर्तन होत असलेले आपल्याला दिसून येते। या आधारावर वर्तनवाद्यांना सिद्धांत मांडणे किंवा त्या अनुषंगाने भविष्य भाकीत करणे शक्य होते। वर्तनवाद्यांच्या मते वर्तनातील वारंवारता शोधून त्यासंबंधी सर्वसाधारण सिद्धांत मांडता येतात आणि त्या आधारे भविष्यात लोक कोणत्या परिस्थितीत कसे वागतील या संबंधी निश्चितपणे काहीतरी अंदाज बांधता येतो। जर आपण राज्यशास्त्रात निश्चित स्वरूपाचे असे काही सिद्धांत मांडले तर मग त्या आधारे भौतिकशास्त्राच्या सिद्धांताप्रमाणे निश्चितपणा हा राजकीय अभ्यासातला किंवा राज्यशास्त्रातला एक महत्त्वाचा एक सिद्धांत होईल आणि त्या अनुषंगानं साधारणतः परंपरागत राज्यशास्त्राचा पुरस्कार करणाऱ्या लोकांच्यावर टीका करून या वर्तनवाद्यांनी सिद्धांतातील निरीक्षण, प्रयोगशीलता, अचूकपणा, निरपेक्षता या सगळ्या गोष्टी वर्तनवादात आपल्याला आणलेल्या त्यांनी दिसून येतात।
अर्थात या आधारेच जर सामान्यतः सिद्धांताची जर मांडणी करता आली तर आपल्याला वस्तुनिष्ठता किंवा स्पष्टता जी काय आहे ती लोकांच्या वागण्यातली, लोकांच्या वर्तनातली शोधता येते. हा एक त्या दृष्टिकोनातून एक महत्त्वाचा भाग मानला जातो. त्याच्यानंतर पडताळा. वर्तनवादी संशोधकांनी मानवी वर्तनाविषयी जे निष्कर्ष काढले असतील ते खरे आहेत की खोटे आहेत याचा पडताळा घेणं आवश्यक आहे. निष्कर्षाची, सिद्धांताची सत्यता ही पडताळून पाहिल्याशिवाय त्याला खरं तर शास्त्रीय स्वरूप प्राप्त होत नाही. निरीक्षण, प्रयोग, अनुभव याद्वारे वर्तनवादी सिद्धांताचा पडताळा करता येतो. एका वर्तनवादी संशोधकाने काढलेला निष्कर्ष हा दुसऱ्या वर्तनवादी संशोधकाने त्याच परिस्थितीत पडताळून पाहिला पाहिजे आणि पडताळून पाहिल्यानंतरच त्या निष्कर्षाला खऱ्या अर्थानं शास्त्रीयत्व प्राप्त होतं. म्हणजे वर्तनवादात पडताळा करणं हे फार महत्त्वाचं आहे. व्हेरिफिकेशन याला अत्यंत महत्त्वाचं स्थान या वर्तनवाद्यांनी दिलेलं दिसून येतं. त्यामुळे तो एक पडताळा एक महत्त्वाचा वर्तनवादाचा आधार ठरतो. त्याचबरोबर संशोधनाच्या ज्या पद्धती आहेत किंवा जी काही तंत्र आहेत, अध्ययन तंत्र जी काय आहेत, साहित्य जे आहे ते सुद्धा या वर्तनवादाचा महत्त्वाचा आधार आहे. वर्तनवादी विचारवंतांनी साधारणतः संशोधनाच्या अनेक पद्धती, अनेक तंत्रे शोधून काढलेली आहेत. त्यामध्ये नमुना चाचणी, सर्वेक्षण, मुलाखत, प्रश्नावली, अनेक चलात्मक पृथक्करण अशा विविध पद्धती आज वर्तनवाद्यांनी आपल्या अध्ययनामध्ये स्वीकारलेल्या दिसून येतात. अर्थात संशोधन अधिक मूल्यविरहित, निरपेक्षवादी, निपक्षपाती जर करायचं असेल तर या पद्धती किंवा ही तंत्र फार महत्त्वाची आहेत. साधारणतः या संशोधन कार्यात निरीक्षणाला, आलेखनला, परीक्षणला, पृथक्करणाला महत्त्वाचं स्थान लाभलेलं आपल्याला दिसून येतं. तांत्रिक पद्धतीनं ज्या वेळेला राज्यशास्त्रात अचूक आणि सत्य माहिती मिळवणं हे कठीण होऊन बसतं त्यावेळेला वर्तनवाद्यांचा हा जो काही आधार आहे तो फार महत्त्वाचा वाटतो. वस्तुनिष्ठ आणि शास्त्रीय जर आपल्याला सिद्धांताला एक अधिष्ठान प्राप्त करून द्यायचं असेल तर ही तंत्र जी आहेत किंवा या ज्या काही पद्धती आहेत या पद्धतींना अत्यंत महत्त्वाचं स्थान मिळालेलं आपल्याला दिसून येतं. त्याच्यानंतर परिमाणीकरण किंवा मात्रीकरण त्याला म्हणतो आपण, तर ते सुद्धा या वर्तनवादात वापरणं फार आवश्यक आहे. अर्थात हे वापरणं जरा कठीण असलं तरी निरीक्षण घटनांचं सांख्यिकीकरण करणं फार गरजेचं आहे. अचूक व योग्य माहिती मिळवण्यासाठी गणन, मापन पद्धतीनं संख्यात्मकता पाहणं गरजेचं ठरतं. संशोधन जर मूल्याधिष्ठित असेल तर त्याचे गणिती पद्धतीनं मोजमाप करणं कठीण होऊन बसतं. परंपरावादी विचारवंतांनी असे मत मांडले आहे की वर्तनवादी संशोधनात सांख्यिकी पद्धतीचा अवलंब करणं कठीण आहे. पण या टीकेला वर्तनवादांनी उत्तर देताना असं म्हटलेलं आहे की मानवी वर्तनाचं सांख्यिकीकरण, विश्लेषण करणं हे जरी कठीण असलं तर वर्तनातील घटना निरीक्षणक्षम असल्या की त्याचं मोजमाप करता येतं आणि तेव्हा संख्याशास्त्रीय माहितीच्या आधारावर वारंवार छाननी करून त्याच्यातील सत्यता आणि अचूकता ही प्राप्त करता येते. म्हणजे हा एक महत्त्वाचा परिमाणीकरण, मोजमाप करणं, तर हा सुद्धा एक महत्त्वाचा आधार या वर्तनवादात आपल्याला दिसून येतो. मूल्यनिरपेक्षता या वर्तनवादामध्ये साधारणतः त्याच्या अध्ययनामध्ये, संशोधनामध्ये मूल्यांना स्थान दिलं जात नाही. मूल्ये ही बाजूलाच ठेवली पाहिजेत. मूल्ये ही व्यक्तिगत असतात आणि त्यामुळं सार्वजनिक ठिकाणी त्याला किती महत्त्व द्यायचं हा आता मोठा प्रश्न आहे. अर्थात आधुनिक काळात मूल्यनिरपेक्ष संशोधनाला अधिक महत्त्व दिलं जातं.
मूल्य आणि वस्तुस्थिती या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत. संशोधन हे मूल्यनिरपेक्ष आणि वस्तुनिष्ठच असलं पाहिजे. उदाहरणार्थ स्वातंत्र्य, समता, न्याय ही मूल्य आहेत. त्यांच्याविषयी वस्तुनिष्ठ संशोधन करता येत नाही. मूल्यांचा संबंध हा नीतीशी येत असतो. लोकशाही शासन पद्धतीत जी काही मूल्ये अभ्यासाला घेतलेली आहेत किंवा अभ्यासली जातात त्या मूल्यांची सत्यता अजमावता येणार नाही. परंपरावाद्यांनी यांचे मत असं आहे की राजकीय प्रश्नात मूल्यांना अधिक महत्त्व असते. लोकशाहीचा अभ्यास करत असताना तिच्या मूल्यांना महत्त्व दिलं जातं. पण वर्तनवाद्यांचं मत असं आहे की मूल्यांचं महत्त्व अन्यांनी साधारण जरी असलं तरी संशोधकाने त्या मूल्यांच्या प्रारंभीच उल्लेख केला पाहिजे आणि इतर संशोधक त्याचं पुनर्निरीक्षण करून तारतम्य पडताळून मगच त्या सिद्धांतापर्यंत येऊ शकतात. आता या वर्तनवाद्यांनी पुढचा एक महत्त्वाचा आधार सांगितलेला आहे, तो म्हणजे व्यवस्थीकरण. एक पद्धतशीर, एक सिस्टॅमिक पद्धतीनं संशोधन झालं पाहिजे, अभ्यास झाला पाहिजे. वर्तनवादात संशोधन पद्धतीचा अवलंब करून कार्यकारण भाव हा प्रस्थापित झाला पाहिजे. गृहीत आधारावर जी माहिती गोळा केली आहे त्यानुसारच सिद्धांताची मांडणी केली गेली पाहिजे. एखाद्या विशिष्ट कार्यक्षेत्रात पुराव्याच्या आधारावर खरे ठरलेले गृहीत सत्य इतर क्षेत्रातही त्याच पुराव्याच्या आधारावर खरे ठरले तर त्या पडताळ्यावरून सर्वसाधारण सिद्धांत मांडता येतो असं वर्तनवाद्यांचं मत आहे. सर्वसाधारण सिद्धांतात मांडण्याची जी पद्धतशीर एक जी काही पद्धत आहे किंवा सिस्टम आहे ती भौतिकशास्त्राप्रमाणे राज्यशास्त्रात सुद्धा येऊ शकते असं दावा या वर्तनवाद्यांनी केलेला आहे. साधारणतः कनिष्ठ, मध्यम, सर्वसाधारण अशा 3 पातळीवर सिद्धांत निर्माण केले जातात. वर्तनवादी विचारवाद सर्वसाधारण पातळीवर सिद्धांताची निर्मिती करतात. परंपरावादी राज्यशास्त्रज्ञांच्या मते वर्तनवादी संशोधक अजून कनिष्ठ व मध्यम पातळीवरच सिद्धांत मांडू शकले नाहीत, तेव्हा ते सर्वसाधारण सिद्धांत काय मांडू शकतील याच्यावर त्यांचा आक्षेप आहे. तरी परंतु या मांडणीमध्ये, या वर्तनवाद्यांच्या अध्ययनामध्ये एक पद्धतशीरपणा जर आणला तर निश्चितपणे काही ठोस असे आणि शास्त्रशुद्ध वस्तुनिष्ठ अशा पद्धतीचं एक सिद्धांतिक विवेचन करू शकतात. यावर मात्र निश्चितपणे आपल्याला हो म्हणावं लागतं. त्याच्यानंतर शास्त्रशुद्धता. भौतिकशास्त्रात शुद्ध शास्त्र आणि व्यवहारोपयोगी शास्त्र असे 2 प्रकार आहेत. शुद्ध शास्त्रात मूलभूत स्वरूपाचे किंवा त्रिकलाबाधित असे सिद्धांत मांडले जातात, तर व्यवहारोपयोगी शास्त्रात साधारणतः व्यवहारात त्याचा उपयोग कसा होतो त्या दृष्टीने संशोधन केले जाते. वर्तनवाद्यांच्या मते राज्यशास्त्रात सुद्धा शासन, सत्ता इत्यादी संकल्पनांविषयी शुद्ध शास्त्राप्रमाणे आपल्याला सिद्धांत शोधून काढता येतात आणि या सिद्धांताच्या आधारे राजकीय विचारवंतांनी प्रचलित आणि सामाजिक अशा दोन्ही पातळीवर काही प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न झालेला आपल्याला दिसून येतो. अर्थात अशा प्रकारे काही आधार या वर्तनवाद्यांच्या मध्ये असलेले आपल्याला दिसून येतात. त्यातला महत्वाचा पुढचा एक आधार आहे तो म्हणजे आंतरविद्याशास्त्रीय दृष्टिकोन. मानव हा तसा पाहिला तर समाजशील प्राणी आहे. मानवाच्या सामाजिक जीवनाशी विविध सामाजिक शास्त्रांचा हा संबंध येतच राहतो. इतिहास असेल, अर्थशास्त्र असेल, त्याच्यानंतर समाजशास्त्र, मानसशास्त्र अशा विविध सामाजिक शास्त्रांचा अभ्यास करून राजकीय सिद्धांत हे अधिक ठोस आणि परिपक्व बनवून सर्वसाधारण पातळीवर नेण्यासाठी राज्यशास्त्राने आंतरविद्याशास्त्रीय दृष्टिकोन स्वीकारलेला आहे. डेव्हिड स्टन यांच्या मते मानवाच्या राजकीय वर्तनाचा अभ्यास विविध सामाजिक शास्त्राच्या दृष्टिकोनातून झाला पाहिजे. उदाहरणार्थ मतदाराचं वर्तन पाहत असताना संशोधकाने सामाजिक, आर्थिक, धार्मिक, नैतिक, मानसिक अशा अनेक दृष्टिकोनातून विचार करून निष्कर्ष काढले गेले पाहिजेत.
परंपरावाद्यांच्या मते आंतरविद्याशास्त्रीय एकत्रीकरणामुळं संशोधकाच्यात गोंधळ निर्माण होतो आणि प्रामुख्याने त्यामुळे मूळ हेतूकडं त्यांचं दुर्लक्ष होतं. तर वर्तनाचा अभ्यास करताना इतर सामाजिक शास्त्रांचे मत विचारात घेणं आवश्यक आहे. असं जरी या वर्तनवाद्यांनी म्हटलं असलं तर प्रत्यक्षात सामाजिक शास्त्रांचा अभ्यास राज्यशास्त्रात शक्य आहे का, तर तो शक्य आहे. कारण अनेक राजकीय घडामोडी, अनेक राजकीय व्यवहार यांचा अभ्यास करत असताना आपल्याला अर्थशास्त्राचा, समाजशास्त्राचा, मानसशास्त्राचा आधार हा घ्यावाच लागतो. अशा पद्धतीनं साधारणतः काही आधार ध्यानात घेऊन वर्तनवाद्यांनी जर संशोधन केलं तर ते अधिक शास्त्रीय आणि वस्तुनिष्ठ होऊ शकतं असं मत आपल्याला मान्य करावं लागतं. तर या पद्धतीनं वर्तनवादाचा हा अभ्यास झालेला आपल्याला दिसतो. थँक्यू.